प्रोफेशनल व्यक्ती स्वतःचं अकाउंटिंग कसं करतात, त्या अकाउंटिंगचा अभ्यास आज आपण आजच्या लेक्चरला या ठिकाणी घेणार आहोत. बरोबर. प्रोफेशनल व्यक्ती तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ज्या व्यक्तींनी पेशा धारण केलेला असतो, अशा पेशाधारक व्यक्तींना आपण प्रोफेशनल व्यक्ती असं म्हणतो. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये सीए, चार्टर्ड अकाउंटंट येतात. त्याच्यानंतरनं टॅक्स कन्सल्टंट येतात. बरोबर. त्याच्यानंतरनं जे लॉयर असतात, वकील असतात, ते व्यक्ती याच्यामध्ये येतात. त्याच पद्धतीने जे डॉक्टर जे असतात, डॉक्टराची डिग्री ज्यांनी प्राप्त केलेली असते, ते सुद्धा या पेशाधारक व्यक्तीमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर. मग आता हे जे पेशाधारक व्यक्ती आहेत, ते स्वतःचं अकाउंट कसं मेंटेन करतात किंवा कशा पद्धतीने ते स्वतःचं एक्सपेन्सेस असतील, इन्कम असतील, ते कशा पद्धतीने रेकॉर्ड करतात, त्याचा अभ्यास आपल्याला या अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल मध्ये काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे. बरोबर. म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न तुम्ही फायनल अकाउंट शिकलेला आहे. फायनल अकाउंटमध्ये तुम्ही एका बिझनेसचं किंवा एखाद्या पार्टनरशिप फर्मचं तुम्ही त्या ठिकाणी फायनल अकाउंट तयार करत होता. तिथं तुम्ही ट्रेडिंग अकाउंट तयार करत होता. ट्रेडिंग अकाउंट का तयार केला जातो? ग्रॉस प्रॉफिट किती आला, ग्रॉस लॉस किती आला हे फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट तयार करत होता. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्ही त्या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट कन्सर्नचं तयार करत होता. तिथं त्या ठिकाणी नेट प्रॉफिट किती आला, नेट लॉस किती आला हे फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत होता. बरोबर. आणि त्याच्यानंतर एक बॅलन्स शीट तुम्ही तयार करत होता. बरोबर. हे एका ट्रेडिंग कन्सर्नचं झालं होतं, की ज्या संस्था नफा मिळवण्यासाठी स्थापन झालेल्या असतात, ते स्वतःच्या बुकमध्ये फायनल अकाउंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय करत असतात, रेकॉर्ड मेंटेन करत असतात. त्याच पद्धतीने नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, की ज्या सेवा देण्यासाठी स्थापन झालेल्या असतात, नफा हा त्यांच्या पुढे कमी महत्वाचा घटक म्हणून ते पाहत असतात, परंतु सेवा ही देणे, समाजाला सेवा देणे हा एक प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न संस्था काय करत असतात, समाजातील व्यक्तींना त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम करत असतात. अशा सेवा देत असताना त्या देखील संस्थांना स्वतःचं अकाउंट त्या ठिकाणी मेंटेन करावं लागत असतं. मग ते संस्था किंवा ते जे कन्सर्न आहेत सेवा देण्यासाठी स्थापन झालेल्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, ते स्वतःचं अकाउंट कसं मेंटेन करत असतात, याचा अभ्यास तुम्ही 12वीला शिकलेला आहात. त्या ठिकाणी तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करत होता, बॅलन्स शीट तयार करत होता आणि त्या सेवा न देणाऱ्या संस्थांचं किंवा कन्सर्नचं तुम्ही अकाउंटिंग त्या ठिकाणी मेंटेन करत होता. बरोबर. आता एफ वाय ला तुम्हाला फायनान्शियल अकाउंटमध्ये जो चौथा युनिट आहे तो म्हणजे अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल. म्हणजे जे प्रोफेशनल व्यक्ती असतात, ज्यांनी प्रोफेशन हा पेशा धारण केलेला असतो, असे व्यक्ती देखील स्वतःचं अकाउंट त्यांना मेंटेन करावं लागतं. स्वतःच्या अकाउंटमध्ये त्यांना स्वतःच्या बिझनेसचं, स्वतःच्या प्रोफेशनचं रेकॉर्डिंग त्या ठिकाणी करावं लागतं. तर ते कशा पद्धतीने करतात, त्याचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये या ठिकाणी करायचा आहे. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ऐवजी तुम्ही या ठिकाणी काय तयार करणार आहात, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट सोल्युशनमध्ये. बरोबर. सोल्युशन मध्ये तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ऐवजी तुम्ही या ठिकाणी काय करणार आहात, रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करणार आहात. दोन्ही सुद्धा ज्या पद्धतीने तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला पोस्टिंग करत होता, त्याच पद्धतीचं पोस्टिंग तुम्हाला या ठिकाणी रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटला करायचं आहे. बरोबर. आता याच्यामध्ये दोन्ही अकाउंटमध्ये फरक काय? दोन्ही अकाउंटमध्ये तुम्हाला एकच फरक आहे, तो म्हणजे कोणता? तुम्हाला प्रोव्हिजन करायचे आहे. जो आउटस्टँडिंग इन्कम जे आहे तो नलिफाय करण्यासाठी तुम्हाला एक प्रोव्हिजन या ठिकाणी करायचे आहे. आता प्रत्यक्षात प्रॉब्लेम बघितल्यानंतर तुमच्या तो लक्षात येईल. आपण प्रत्यक्षात ज्यावेळी प्रॉब्लेम बघणार आहे त्यावेळी तुमच्या ते लक्षात येईल. बरोबर. आता सुरुवातीला आपण मिनिंग बघूया अकाउंट्स ऑफ प्रोफेशनलचं. काय बघा, द टर्म प्रोफेशन रेफर्स टू अन ऑक्युपेशन विच रिक्वायर्ड अ स्पेशल लेवल ऑफ एज्युकेशन, स्किल, abilities, knowledge and training such as accounting, मेडिकल सर्व्हिसेस, टॅक्स कन्सल्टन्सी, आर्किटेक्चर, हेल्थ कन्सल्टन्सी आणि एक्सेट्रा. बरोबर. कोणताही पेशा जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर त्या पेशाशी संबंधित असणारे जे काही स्किल असेल, जे काय एज्युकेशन असेल, बरोबर, जे काही नॉलेज असेल, ते नॉलेज पहिल्यांदा त्या व्यक्तीला काय करावं लागतं, प्राप्त करावं लागतं. आणि असं नॉलेज, असं स्किल, असं एज्युकेशन प्राप्त केल्यानंतरच ती व्यक्ती एक पेशाधारक व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी काय करू शकते, आपलं प्रोफेशन त्या ठिकाणी चालू शकते. तर त्याच्यामध्ये अकाउंटिंग असं, मेडिकल सर्व्हिसेस, टॅक्स कन्सल्टन्सी, आर्किटेक्चर, हेल्थ कन्सल्टन्सी, असे म्हणजे अनेक ट्रेनिंगच्या माध्यमातून अशा गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करायच्या असतात. आणि हे जे स्किल आहे, हे जे एज्युकेशन आहे, हे जे नॉलेज आहे, हे आपल्याला या ठिकाणी प्राप्त करावं लागतं. त्याच पद्धतीने पुढे काय सांगितलं बघा, ए पर्सन इंटेंडिंग टू अंडरटेक एनी दिस ऑक्युपेशन हॅज टू अक्वायर ए स्पेशल काइंड ऑफ एज्युकेशन अँड अंडरगो पर्टिक्युलर ट्रेनिंग. बरोबर. कोणत्याही व्यक्तीला जर असा ही जर डिग्री प्राप्त करायची असेल तर त्या व्यक्तीला हे ऑक्युपेशन प्राप्त करायचं असेल तर त्या व्यक्तीला काय करावं लागतं, स्पेशल असं एज्युकेशन त्या ठिकाणी घ्यावं लागतं, स्पेशल असं ट्रेनिंग त्या ठिकाणी घ्यावं लागतं आणि ते स्किल जे आहे आणि ते नॉलेज आहे ते प्राप्त करावं लागतं. आणि त्याच्यानंतर मग ती व्यक्ती त्या ठिकाणी काय करू शकते, एक प्रोफेशन आपलं स्वतःचं त्या ठिकाणी चालू शकते. तर याच्यामध्ये अनेक उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी दिलीत. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं झालं, टू प्रॅक्टिस ए चार्टर्ड अकाउंटंट, ए पर्सन मस्ट पोसेस ए डिग्री ऑफ सीए फ्रॉम इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. तुम्हाला जर सीए म्हणून जर तुम्हाला स्वतःची प्रॅक्टिस चालू करायची असेल, चार्टर्ड अकाउंटंट म्हणून जर तुम्हाला स्वतःची प्रॅक्टिस चालू करायची असेल, तर त्या व्यक्तीकडे सीए ही डिग्री असणं गरजेचं आहे.
आणि ही डिग्री कोणाकडून प्राप्त केली पाहिजे, जे की इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, जी की दिल्लीमध्ये त्याची मेन शाखा आहे, अशा इन्स्टिट्यूट कडून तुम्हाला सी ही डिग्री काय करावं लागते, प्राप्त करावं लागते. आणि त्याच्यानंतरच मग तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट म्हणून आपलं तुम्ही स्वतःचं प्रोफेशन त्या ठिकाणी, स्वतःची प्रॅक्टिस त्या ठिकाणी करू शकता. त्याच पद्धतीने टू प्रॅक्टिस ए डॉक्टर, तुम्हाला जर डॉक्टर म्हणून पेशा स्वीकारायचा असेल किंवा डॉक्टर म्हणून तुम्हाला जर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिस करायची असेल, तर त्या व्यक्तीकडे काय असणं गरजेचं आहे, डिग्री ऑफ एमबीबीएस, BAMS किंवा BHMS, बरोबर, ऑर एनी अदर डिग्री इन दी मेडिकल डिसिप्लिन. बरोबर. तुम्हाला जर डॉक्टर म्हणून तुम्हाला जर प्रॅक्टिस चालू करायची असेल, तर तुमच्याकडे कोणती डिग्री असणं गरजेचं आहे, MBBS किंवा BAMS किंवा BHMS किंवा मेडिकल फील्ड मधली कोणतीही डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि अशी डिग्री जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी डॉक्टर म्हणून स्वतःची प्रॅक्टिस त्या ठिकाणी करू शकता. त्याच पद्धतीने पुढे काय दिलंय बघा, टू प्रॅक्टिस ए लॉयर. लॉयर म्हणजे काय, वकील. तुम्हाला जर वकील म्हणून जर प्रॅक्टिस चालू करायची असेल, तर तुमच्याकडे कोणती डिग्री असणं गरजेचं आहे, ए पर्सन मस्ट हॅव ए डिग्री ऑफ LLB. बरोबर. तुम्हाला जर एखाद्या वेळी जर वकील म्हणून जर तुम्हाला प्रॅक्टिस चालू करायची असेल, तर त्या व्यक्तीकडे कोणती डिग्री असणं गरजेचं आहे, LLB म्हणजेच लॉ मधली LLB डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचे आहे. आणि LLB डिग्री जर तुमच्याकडे असेल, तर तुम्ही ऍज ए वकील म्हणून, ऍज ए लॉयर म्हणून त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, स्वतःची प्रॅक्टिस त्या ठिकाणी चालू करू शकता. आता ही झाली थोडक्यात तुम्हाला मी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. बरोबर. आता हे जे प्रोफेशनल जे व्यक्ती असतात, त्यांना सुद्धा स्वतःचा अकाउंट मेंटेन करावं लागतं. स्वतःच्या जे काही ट्रान्झॅक्शन त्यांचे होत असतात, त्या ट्रान्झॅक्शनची नोंद करावी लागते. बरोबर. आणि या सगळ्या ट्रान्झॅक्शनची नोंद करण्यासाठी हे प्रोफेशनल व्यक्ती काय करत असतात, त्यांच्या बुकमध्ये कोणतं अकाउंट तयार करत असतात, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ऐवजी रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट इट इज सेम. बरोबर. देयर इज नो डिफरन्स बिटवीन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट एक्सेप्ट डेबिटिंग द प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज. ते आता आपण येणाऱ्या प्रॉब्लेम मध्ये त्या ठिकाणी बघणारच आहे. त्या प्रॉब्लेम मध्ये बघितल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे की इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये आणि रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर मध्ये कोणताही फरक नाहीये. जसं तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये पोस्टिंग करत होता, अकाउंटिंग मेंटेन करत होता, त्याच पद्धतीने तुम्हाला रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर मध्ये सुद्धा अकाउंट त्या ठिकाणी काय करायचं आहे, मेंटेन करायचं आहे. फक्त एक प्रोव्हिजन जी आहे ती प्रोव्हिजन आउटस्टँडिंग फीजची, ती आउटस्टँडिंग फीजची प्रोव्हिजन तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. तर ती कशी करायची, प्रत्यक्षात प्रॉब्लेम बघितल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ते समजणार आहे. आणि ही जी प्रोव्हिजन आहे ती प्रोव्हिजन आउटस्टँडिंग इन्कमच्या बाबतीत आपल्याला करायचे. जे काही आउटस्टँडिंग इन्कम तुम्हाला दिला असेल, ती आउटस्टँडिंग इन्कम आपल्याला नलिफाय करावं लागतं. नलिफाय करत असताना आपल्याला त्याचं 2 पुन्हा पोस्टिंग करावे लागतात. म्हणजे एकूण 4 पोस्टिंग आपल्याला आउटस्टँडिंग इन्कमचे दाखवायचे आहेत. ते कसे दाखवायचे, प्रत्यक्षात प्रॉब्लेम आपण बघितल्यानंतर त्याचा आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, विचार करणार आहे. त्यावेळी ते तुम्हाला लक्षात येणार आहे. बरोबर. तर असं हे अकाउंटिंग कसं मेंटेन केलं जातं ते आपण प्रॉब्लेमच्या पद्धतीने या ठिकाणी बघूया. आता प्रोफेशनल व्यक्ती कशा पद्धतीने स्वतःचं अकाउंट मेंटेन करतात, कशा पद्धतीने स्वतःचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतात, ते ट्रान्झॅक्शन आता आपण येणाऱ्या टॉपिकमध्ये